वाटाण्याचा सीझन आहे तर ही रेसिपी झालीच पाहिजे. कमीत कमी साहित्यात पण खूप जास्त चविष्ट अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तुम्हा सगळ्यांनाच खूप जास्त आवडणार आहे. आणि यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी वाटाणा लागणार आहे. त्याचबरोबर एक लहान आकाराचा कांदा. आता हे वाटाणे आधी आपण शिजायला ठेवूया, म्हणजे मग आपली बाकीची तयारी होती तोपर्यंत वाटाणा छान असा शिजला जाईल. ही रेसिपी नाश्त्यासाठी तर हेल्दी आहेच, पण तुम्ही मुलांसाठी टिफिनला सुद्धा देऊ शकता, पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता. पहा, या वाटाण्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि हा वाटाणा बारीक गॅसवरती ठेवून द्यायचा आहे कमीत कमी 10 मिनिटासाठी. हिरवा वाटाणा आहे आणि कवळा आहे, त्यामुळे शिजायला फारसा वेळ लागणार नाही आहे. वाटाणा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता आपला वाटाणा होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर पहा, इथे मी एक लहान आकाराचा कांदा घेतलेला आहे. या रेसिपीसाठी कांदा फार नाही वापरायचा, असा लहानच घ्या आणि जितका शक्य होईल ना तितका बारीक चिरून घ्या. असा छान बारीक चिरला म्हणजे मग कांदा खायला छान लागतो. तर पहा, अशा पद्धतीने मी अगदी बारीक असा कांदा चिरून घेणार आहे. पण तुम्हाला जर मोठा मोठा कांदा आवडत असेल ना कच्चा खायला, तर तुम्ही मोठा चिरलात तरी चालेल. या रेसिपीमध्ये तुम्हाला हा कांदा कच्चाच खायचा आहे बरं का, त्यामुळे तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने चिरून घ्या. तर पहा, इथे आपला संपूर्ण कांदा अशा पद्धतीने चिरून झालेला आहे. आणि आता हा मी छान असा हातानेच मोकळा करून घेते. असा हाताने जरा कांदा मोकळा करून घ्यायचा आणि त्यानंतरनं टोमॅटो घ्यायचा. पहा, टोमॅटो आपल्याला संपूर्ण नको आहे या रेसिपीसाठी आणि टोमॅटोसुद्धा कसा चिरायचा ते मी तुम्हाला दाखवते. पण बघा, इथे मी अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे आणि सोबतच या टोमॅटोच्या आपल्याला बियासुद्धा काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतरनं टोमॅटो अशा पद्धतीने छान पातळ पातळ उभा कट करायचा आणि त्यानंतरनं चौकोनी फोडींमध्ये बारीक असा कट करायचा. ही रेसिपी खरं सांगते खूप जास्त हेल्दी आहे आणि सगळ्यांना आवडेल ना अशीच आहे. त्यामुळे नक्की तुम्ही एकदा तरी ट्राय करा. जेव्हा तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदा कराल ना, तेव्हापासून खात्रीने सांगते मी, नक्कीच तुम्ही सारखी सारखी ही रेसिपी कराल आणि मुलांनासुद्धा ही रेसिपी फार आवडते. तर पहा, इथे मी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली आणि इथे एक हिरवी मिरची आहे, जिला मी 4 भागांमध्ये अशी कट केलेली आहे. आता ही हिरवी मिरचीसुद्धा आपण छान अशी बारीक चिरून घेऊया. जर तुम्ही लहान मुलांसाठी ही रेसिपी करताय आणि तुम्हाला मिरची स्किप करायची असेल ना, तर नक्कीच तुम्ही संपूर्ण मिरची स्किप करू शकता. त्याऐवजी पुढे आपण थोडीशी मिरी पावडर वापरणार आहोत ना, मग तिथे तुम्ही मिरी पावडर कमी जास्त करून घ्या. तर पहा, इथे मी मोठ्यांसाठी करते त्यामुळे मी इथे मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे. आता इथे मी 6-7 ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही याऐवजी गव्हाच्या पिठाचे जे ब्रेड येतात ते घेतलेत तरी चालेल किंवा हे ब्रेड घेतलेत तरीसुद्धा चालणार आहे. तर पहा, आपल्याला ब्रेड ना सगळ्यात आधी छान असे तुपामध्ये भाजून घ्यायचे. तर मी इथे तव्यामध्ये 1-2 चमचे तूप घालून घेते आणि हे तूप आता सगळीकडे छान असं पसरवून घेते. तर पहा, अशा पद्धतीने आपण छान असं तूप सगळीकडनं पसरवून घ्यायचे आणि त्यानंतरनं यामध्ये हे जे ब्रेड आहेत ते छान असे भाजून घ्यायचे. तवा थोडासा गरम झालेला आहे. आता आपण यावरती ब्रेड ठेवून घेऊया. गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडनी छान असे ब्रेड भाजून घ्यायचे. मस्त असा गोल्डन सोनेरी रंग यायला हवा आणि त्याचबरोबर हे ब्रेड ना थोडे कडक व्हायला हवेत. या रेसिपीसाठी मऊ ब्रेड चालणार नाही आहे, त्यामुळे शक्यतो ब्रेड ना असे थोडे कडक करून घ्या. तर पहा, आधी मी ही साईड दुसरी साईड अशी भाजून घेते. वरचीच बाजू अजून व्यवस्थित भाजली गेलेली नाही आहे. मध्ये मध्ये आहे ना दोन्ही साईडने असं भाजून घ्यायचं, म्हणजे मग अचानक बाजू एक साईड जळणार नाही आणि व्यवस्थित असा ब्रेड हा भाजला जाईल. तर पहा, असं कलथ्याने मी थोडंसं दाबत दाबत ना हा ब्रेड भाजून घेणार आहे, म्हणजे एकसारखा जरा सगळीकडे भाजला जातो. आता पॅनचं काय होतं, पॅन मध्यभागी थोडासा पातळ असतो ना, तर मग पॅनच्या मध्यभागी जे टोक असतं ना ब्रेडचं, ते थोडं जास्त भाजलं जातं. तर तुम्ही हवं तर मग प्रत्येक वेळी ब्रेड थोडा थोडा फिरवत जा. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने थोडंसं हे प्रेस करून सगळीकडून असाच हा ब्रेड भाजून घेते. आता आपले ब्रेड भाजून तयार झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. दोन्ही साईडनी छान असा ब्रेड भाजला गेलेला आहे. तर आता आपण हे ब्रेड काढून घेऊया आणि जे शिल्लक राहिलेले ब्रेड आहेत ना, ते मी याच पद्धतीने भाजून घेणार आहे. तर आता ते तुम्हाला नाही दाखवत. याच पद्धतीने आपल्याला सगळे ब्रेड भाजून घ्यायचे. तर पहा,
इथे मी आता 2 आवाकाडो घेतलेले आहेत. आता या पद्धतीने आपण हे चिरून घेऊया. तुम्ही किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करताय ना, त्यानुसार तुम्हाला इथे आवाकाडो घ्यायचे. तर पहा, आता तसं म्हटलं तर ह्या 2 आवाकाडोपासनं कमीत कमी आहे ना 10 ते 12 ब्रेड आरामात तयार होतात. तर पहा, आपण याची बी काढून घेऊया आणि त्यानंतरनं याचा संपूर्ण गर जो आहे ना तो काढून घ्यायचा आहे. अगदी या पद्धतीने. तर पहा, चमच्याने खूप सहज असा याचा गर आपल्याला काढता येतो. तर इथे पहा, मी चमच्याच्या साहाय्याने हा व्यवस्थित असा याचा गर काढून घेतलेला आहे. जर याला अशी काळी बाजू चिटकून आली असेल ना तर ते काढून टाकायचं. आणि बऱ्याचदा काय होतं ना, आवाकाडो जर जास्त पिकला गेला ना तर तो थोडासा असा काळपट पडायला सुरुवात होते. तर त्यामुळे मी तो काळपट भाग नाही घेते, बाकीचा आपण वापरणार आहोत. तर पहा, अशा पद्धतीने इथे मी हे काढून घेतलेलं आहे. तर पहा, इथे मी दोन्ही आवाकाडोचे अशा पद्धतीने गर काढून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये जे उकळून घेतलेले वाटाणे होते ना ते घालून घेऊया. वाटाणा छान असा उकडला गेलेला आहे. वाटाणा छान शिजायला हवा, म्हणजे मग तो आपल्याला तसा कच्चा खाता येईल. कच्चा खाण्या इतपत म्हणजे शिजून खाण्या इतपत तो आपल्याला उकडून घ्यायचा आहे. तर पहा, इथे ना काट्या चमच्याच्या मदतीने हे काही व्यवस्थित मॅश होत नाही, त्यामुळे मग मी इथे आता पावभाजी मॅशर घेते आणि त्याने छान असं मॅश करून घेते. पावभाजी मॅशरने ना खूप पटपट हे छान मॅश होतं. तर पहा, अशा पद्धतीने मी पावभाजी मॅशरने छान हे मॅश करून घेणार आहे. वाटाणा आपल्याला पूर्ण असा बारीक करायचा नाही आहे. मध्ये मध्ये वाटाणा असा थोडा अखंड दिसायला हवा. तो खायलासुद्धा छान लागतो आणि मग आपण जो पदार्थ करतो आहे ना तो दिसायलासुद्धा छान दिसेल. तर पहा, अशा पद्धतीने मी इथे वाटाणा थोडासा मॅश करून घेतला आणि सोबत हा आवाकाडोसुद्धा मॅश केलेला आहे. आता आपण जो बारीक चिरलेला कांदा होता ना तो यामध्ये घालून घेऊया. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो आणि हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने या रेसिपीसाठी फार काही साहित्य लागत नाही, पण रेसिपी येणं खायला खरंच खूप छान होते. त्यामुळे नक्की तुम्ही एकदा तरी ट्राय करून पहा. आता यामध्ये मी थोडीशी जिरे पावडर घालणार आहे, ज्यामुळे छान अशी या रेसिपीला चव येईल. आणि सोबतच मिरे पावडरचा सुद्धा इथे आपण वापर करणार आहोत. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरे पावडर कमी जास्त करू शकता. जास्त तिखट आवडत असेल जास्त घाला, कमी तिखट आवडत असेल तर कमी घाला. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे. लिंबू आवर्जून घाला, लिंबामुळे खूप छान चटपटीतपणा येतो आणि मग हा पदार्थ खायलासुद्धा छान लागतो. तर पहा, मी हे सर्व छान असं आता एकजीव करून घेते आहे. आवाकाडोला मुळात स्वतःची अशी चव नसते, त्यामुळे त्यामध्ये आपण जे काही मसाले वगैरे घालू ना त्यामुळे हा पदार्थ खायला खरंच खूप छान लागतो. तर इथे पहा, अशा पद्धतीने मी हे सर्व एकजीव करून घेणार आहे. लिंबू आणि चाट मसाला वगैरे सगळीकडे लागला गेला पाहिजे. बरं, हा आपण चाट मसाला घातला नाही आहे, पण तुम्ही नक्कीच यामध्ये चाट मसाला घालू शकता. मी फक्त जिरे पावडर आणि मिरे पावडर घातलेली आहे. आपण लिंबाचा वापर केला आहे, त्यामुळे मग चाट मसाला मी इथे स्किप केलेला आहे, कारण यामध्ये टोमॅटोसुद्धा आहे आणि मग खूप जास्त आंबट लागेल, त्यामुळे मी इथे चाट मसाला स्किप केलेला आहे. तर पहा, इथे आपले ब्रेड ना छान असे कडक झालेले आहेत. आता या ब्रेडला आपण अशा पद्धतीने हे लावून घेऊया. मी ब्रेड तुपामध्ये भाजलेले आहेत, पण तुम्ही हवं तर याला बटर लावूनसुद्धा भाजू शकता किंवा तेल लावूनसुद्धा भाजू शकता. तर पहा, इथे मी सगळीकडे असं एकसारखं आहे ना हे पसरवून घेणार आहे. व्यवस्थित असं हे सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचे अगदी कडेपर्यंत. आणि इथे मी थोडंसं हे जास्त जास्त स्प्रेड करते आहे. जर तुम्हाला हवं तर तुम्ही कमी कमी लावलत ना तरीसुद्धा चालणार आहे. मी इथे जास्त जास्त लावते आहे, त्यामुळे यामध्ये माझे 8 ब्रेड तयार झाले. पण तुम्ही जर व्यवस्थित असं कमी लावलं ना तर तुमचे नक्कीच 12-1 ब्रेड तरी तयार होतील. मला आहे ना जास्त करून असं म्हणजे ब्रेडवरती हे जे स्टफिंग आहे ते थोडं जास्त असेल ना तर खायला जास्त छान लागतं, म्हणून मी थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये लावलेले. तर तुम्ही हवं तर यामध्ये ना चीजसुद्धा किसून घालू शकता आणि मग ते सुद्धा यामध्ये मिक्स करून अशा पद्धतीने लावून घेऊ शकता. तर पहा, मी इथे तुम्हाला 2 आधी लावून दाखवले. आता त्यानंतर नाही ना इथे बाकीचे सुद्धा आपण अशाच पद्धतीने करून घेऊया. तर पहा, इथे मी एका प्लेटमध्ये आता हे ठेवून घेते आहे आणि अशा पद्धतीने लावून घेते आहे. अगदी पटपट लावून होतात. जर तुम्हाला मुलांना टिफिनसाठी द्यायचं असेल ना तर याच्या वरतून अजून एक ब्रेड ठेवा आणि मग त्यानंतरनं मुलांना कट करून टिफिनमध्ये द्या, म्हणजे मग हे जे वरतून लावलेलं बॅटर आहे ते साईडला वगैरे पडणार नाही. तर पहा,
इथे आपला अवाकाडो टोस्ट तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया. बाय.